संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाईफेक जे आहे ती करण्यात आलेली होती। खरं तर त्यांच्या हस्ते ज्यांचा सत्कार होणार होता ते जन्मेजय राजे भोसले सर आपल्यासोबत आहेत। राजे, खरं तर प्रवीण दादा गायकवाडांच्या हस्ते आपला सत्कार आयोजित केलेला होता। खूप चांगला कार्यक्रम खरं तर आयोजित केलेला होता, मात्र अचानक त्यांच्यावर तो प्रसंग ओढावला। काय नक्की घडलं त्या दिवशी आणि आपण नक्की कशा पद्धतीने ह्या सगळ्या घटनेमध्ये त्याचे साक्षीदार आहात, काय सांगा? श्री स्वामी समर्थ। राजमाता माँ जिजाऊ, युग प्रवर्तक जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा वंदन करून मला आदरणीय असलेले शिवश्री पुरुषोत्तम जी खेडेकर व मी ज्याला जुनी ओळख असलेले माझे जुने स्नेही शिवश्री प्रवीणदादा गायकवाड, त्यांचं समाजासाठी फार मोठं योगदान आहे असे त्यांनाही नमस्कार जय जिजाऊ करून मी प्रथमतः श्री फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात जो निंदनीय प्रकार घडलेला आहे प्रवीणदादा बाबतीत, त्या बाबतीत मी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट पदाधिकारी सर्व सेवेकरी सभासद कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहे। ह्या बाबतीत आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती। दादांना चुकीची माहिती कोणतर दिलेली असेल, पण मी दादाशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होतो, पण दादाचा फोन स्विच ऑफ होता। मग त्यांना व्हॉईस मेसेज पाठवला आणि व्हॉईस कॉलसुद्धा केलेला आहे। त्याच दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल आम्हाला तीव्र दुःख झालेलं आहे। आम्ही त्यासाठी योग्य ते पावलं उचलत आहेत। आज अक्कलकोटमधले आज सोलापूरला मीटिंग आयोजित केलेली आहे, त्यासाठी जवळजवळ सर्व समाजाचे एकूण एक समाजाचे लोक स्वतःहून गाड्या करून माझ्याबरोबर येत आहेत। तिथं जे ठरेल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत आणि प्रवीणदादाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत। राजे, खरं तर प्रवीणदादांनी असा एक आरोप केलेला आहे की ज्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं होते जन्मेजय राजे भोसले, हे ज्यावेळेस ही घटना घडत होती त्यावेळेस त्यांच्यापैकी कुणीच किंवा त्यांचे कार्यकर्ते कुणीच त्यामध्ये मध्यस्थी करायला आलेले नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी संशय तुमच्यावरती त्यांनी व्यक्त केलेला आहे थेट। दादाबद्दल असं कधी आमच्या मनात सुद्धा कल्पना येणार नाही। प्रवीणदादाबद्दल काय झालेलं आहे, इथूनच आम्ही निघणार होतो, पण वहिनीसाहेब असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गाडीत बसले। मग आम्ही पुढे गेलो, मी पुढं होतो, दादा मागं होते। मग ते हे चालू होता, हलग्या गडगडा तुताऱ्या हे ते चालू होते। मी पुढं आलो एकदम, मी सभागृहात प्रवेश करायच्या वेळेला मागे घटना घडलेली आहे आणि आमचे लोक सगळे गेले, त्या लोकांना थांबवले, त्यांना प्रतिकार केले। असं आपले सहकारी होते ते, हां, आपले अन्नछत्राचे जे होते ना त्यांनी रावले आणि त्यांच्यावर जे या कृत्यात भाग घेतलेला आहे त्यांचं अन्नछत्राचं सुतराम संबंध नाही, फक्त दादांना कोणतर गैरसमज करून दिलेला आहे। आता काय, आता माझ्याकडे सुद्धा महाराष्ट्रातले हजारो भक्त लोक आमचे फोटो काढतात त्यांच्याबरोबर, त्यामुळे आमचा संबंध आहे असंच होत नाही। ते भक्ताच्या इच्छेला मान द्यायला लागतं, हे लागतं, मग काढलेलं असतो। त्यांचं काय पूर्व काय माहीत नसतं, आमचं पूर्व इतिहास काय माहीत नसते। एक माहिती अशी समोर येते की प्रथमेश पवार नामक जे त्या संघटने शिवधर्म फाउंडेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर ते आपल्याशी संबंधित आहेत, आपले अतिशय निकटवर्ती, असं एक माहिती समोर, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती दिली गेलेली अजिबात नाही तो। आणि प्रथमेश पवारचं अन्नछत्राचा काडी मात्र संबंध नाही, तो अन्नछत्रा आणि त्याचं दुकानही नाही तिकडं। हे चुकीची कोणतर माहिती दादांना दिलेली आहे।
पण मग ही आता घटना घडण्यापूर्वी कदाचित कल्पना नसेल, पण घटना घडल्यानंतर नक्की ह्यामध्ये कुणाचा, स्थानिकांचा कोणाचा हात आहे, असा काही संशय आहे का? आम्हाला काहीच पूर्वकल्पना नसल्यामुळे आता माहिती बाहेर येऊ लागली आहे. आता माहिती बाहेर, सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही आमच्या अक्कलकोटवासी योग्य ती कारवाई करतीलच. पण मग कुणाचं नाव समोर येत नाही किंवा कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असं आता तपासात एक नाव येऊ लागलेत, कुणाचे नावं येऊ लागलेत काय. आता हे प्रथमेश पवार आत्ताच तुम्ही सांगितल्यामुळं आम्हाला काल माहीत झालं. असेच नावं येऊ लागलेत, आल्यानंतर आम्हाला त्याबद्दल बोलता येईल. खरं तर हा सुनियोजित कट आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे आणि माझा जीव घ्यायचा होता, माझी हत्या करायची होती म्हणूनच हा हल्ला केला गेला असं देखील प्रवीण दादांनी आरोप केलेला आहे. हे काय झालेलं आहे का कल्पना नाही, कारण आम्ही अक्कलकोटच्या इतिहासाचं असं कधी घडलेलं नाही. हां, आणि दादा आमचे ते त्यासाठी फत्तेशी शिक्षण संस्था व ह्यांनी जरा खबरदारी घेतली असती तर बरं झालं असं वाटतंय आम्हाला. आम्ही काय सत्कार मूर्ती म्हणून जात होतो आणि आयोजक नव्हते कार्यक्रमाचे. मी आयोजक नव्हतो. आयोजक फत्तेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाज होता. प्रवीणदादांना काय आवाहन असणार आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या मनात गैरसमज प्रकाराबद्दल मला तीव्र दुःख होत आहे. आपण मनातलं गैरसमज काढा. मी तुमच्याबद्दल कायम आदर राहणार आहे. तुमचं समाजासाठी मोठं योगदान आहे आणि तुमच्या कुठल्याही हाकेला आमचं प्रतिसाद राहत राहील. एवढंच मी या प्रसंगी स्वामी समर्थाच्या चरणी शपथ घेऊन ग्वाही देतो. तर हे होते अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले आणि या सर्व प्रकाराबद्दल मी त्यांना वैयक्तिक देखील माझी भूमिका सांगितलेली आहे आणि घटनेचा निषेध देखील मी करतो. या प्रकाराबद्दल आम्हाला कुठलीही सुतराम कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण जे आहे ते जन्मेजय राजे भोसले यांनी दिले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.